सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर लिखित मंत्रोत्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित एक लेखमाला नाना फडणवीस. कालच्या पुढे सुरू करते मी. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या कर्तबगारीने राज्य सांभाळणाऱ्या माधवरावांची नियती सुद्धा परीक्षाच पाहत होती. एक नवीन संकट उद्भवलं. पानिपतच्या युद्धात नाहीसे झालेले सदाशिवराव भाऊ, तो मीच आहे असा इसम उद्भवला. नुसता उद्भवलाच नाही तर अनेकांचा पाठिंबा मिळवून, फौजा जमवून, छत्रचामर ढाळवून घेत वाजत गाजत दक्षिणेकडे येऊ लागला. तो नर्मदा पार येताच श्रीमंतांनी होळकरांना पत्र पाठवून त्यांची नीट चौकशीची आज्ञा केली. होळकरांच्या चौकशीत तो व्यक्ती तोतया असल्याची खात्री झाल्यावर युद्धप्रसंग येऊ न देता त्याला पुण्याकडे रवाना केलं. पुण्यात अफवांचं नुसतं पीक फुटलं होतं. श्रीमंतांनी सखाराम बापू आणि नानांना तोतयाची परीक्षा घेण्यास पाठवलं. संध्याकाळी दोघेही आल्यावर श्रीमंतांनी उत्सुकतेने विचारलं. बापू म्हणाले, श्रीमंत, तोतयाचा आणि भाऊसाहेबांच्या चेहऱ्यात विलक्षण साम्य आहे. शिवाय पुण्याची तसेच शनिवारवाड्यातील पेशव्यांच्या कुटुंबियांची बरीचशी माहिती त्यांनी बरोबर सांगितली. बापू, आम्हाला दरबारी भाषा नकोय, तुमचं खरं मत ऐकायचं आहे. नाना, तुमचं मत काय आहे? नाना म्हणाले, श्रीमंत, बापूंनी सांगितलं ते सारं खरं आहे. तरी पण ते भाऊ काका नाहीत हे त्रिवार सत्य आहे. एवढी खात्री? होय श्रीमंत, कारण जसं भाऊ काकांचं बाह्य रूप मला परिचित आहे तसंच त्यांचा अंतरंग पण परिचित आहे. आम्ही आत गेल्यावर त्यांनी आमच्या दोघांकडे पाहिलं, परिचयाचं हास्य केलं. बापूंनी विचारलं, ओळखलत ना का? तो म्हणाला, कसं ओळखणार नाही? थोडी विस्मृती झाली असली तरी विसरेन कसा? तुम्ही सखाराम बापू बोकील आणि हे नाना फडणवीस. त्यांचा अभिनय उत्कृष्ट होता, पण तो अभिनयच होता. कारण भाऊ काका मला कधीच नाना म्हणत नसत. ते फक्त थोरल्या श्रीमंतांनाच नाना म्हणत, मला बाळच म्हणत. ते जर खरोखरच भाऊ काका असते तर मी दिसताच बाळ म्हणून मला मिठीत घेतलं असतं. त्यांना पाहता क्षणीच माझ्या मनात नक्की झालं की ते भाऊ काका नाहीत. मग तुमचा सल्ला काय? त्याचं काय करावं? नाना म्हणाले, त्याला ताबडतोब तोफेच्या तोंडी द्यावे. बापू म्हणाले, श्रीमंत, याबाबत निर्णय घेण्याची घाई करू नये. मागाहून कोणाला आक्षेप घ्यायला वाव नको. ठीक आहे, उद्या त्याला बुधवार चौकात उभं करण्यात येईल आणि दवंडी पिटवा की लोकांनी त्यांची परीक्षा करावी. आज्ञा श्रीमंत. दोघेही बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी बुधवार चौकात तोतयाला उभं करण्यात आलं आणि दवंडी पिटवून लोकांना त्यास पाहण्यास, भेटण्यास, बोलण्यास मुभा दिली. नाना जातीने तिथे हजर होते. लोक 10 तोंडानं बोलत होते. दुपार ठरल्यावर नाना श्रीमंतांना भेटण्यास वाड्यात गेले. नानांनी मुजरा केल्यावर म्हणाले, श्रीमंत, लोक 10 तोंडानं बोलत आहेत. श्रीमंत, एवढा मनस्ताप करून घेण्यापेक्षा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्याला प्रायश्चित्त देऊन प्रकरण संपवावं. चुकताय नाना, पण राज्यकर्ता म्हणून आपल्या काही मर्यादा आहेत. प्रजेचा विश्वास ही राज्यकर्त्याची महत्वाची मर्यादा. राज्याच्या लालसेपोटी मी घाईनं त्याला तोतया ठरवून शिक्षा दिली असा आक्षेप नको आहे. काल बापूंचा अभिप्राय ऐकला ना? श्रीमंत, बापूंना घोळ घालायची सवयच आहे. परंतु शास्त्री बुवा, पटवर्धन, काळे, होळकर, मुख्य म्हणजे अनुताईंनीच तो तोतया असल्याचा निर्वाळा दिला आहे. काशीराजांनी तर स्वतः लिहून कळवलंच ना की विश्वासराव आणि भाऊ काकांचे देह शोधून अग्नी दिला.
एवढं पुरेसं नाही का? नाही पुरेसं, कारण अजून पार्वती काकूंची खात्री पटली नाही. मुख्य म्हणजे तो भाऊ नाही तर मग कोण आहे याचा पत्ता लागल्यावर तो शिक्षेस पात्र ठरेल. 2 दिवसांनी आम्ही स्वतः जातीने तोतयाची चौकशी करू म्हणून जाहीर करा. आज्ञा म्हणून नाना बाहेर पडले. 2 दिवसांनी पर्वतीवर शास्त्री बुवा, नाना, बापू आणि इतर अनेक खाशा सरदारांच्या उपस्थितीत श्रीमंतांनी स्वतः तोतयाची भेट घेतली. सर्वांच्या प्रश्नांची तोतयानं काही बरोबर आणि काही चुकीची उत्तरं दिली. अखेर रामशास्त्रींनी त्याला पर्वतीच्या जागृत देवेश्वराच्या समोर उभे करून बेलभंडारा उचलायला लावून शपथ घ्यायला सांगितल्यावर मात्र तोतयाचं अवसान गळालं. रडत म्हणाला, मी भाऊ नाही, मी कनौजी ब्राह्मण आहे. नाना अतीत योगाभ्यासी, माझं नाव सुखलाल. भाईबंधांशी तंटा झाला म्हणून देशांतरास निघालो. गोसाव्याच्या रूपात फिरत फिरत नरवला आलो. तेथील लोकांनी तू भाऊसाहेबांसारखा दिसतोस म्हणू लागले. मी नाही नाही म्हणत असतानाही लोकांनी मला भाऊसाहेब बनवलं. तोतया स्वमुखाने कबूल झाल्यावर सर्व समस्या सुटली. तरीही श्रीमंतांनी त्याला देहांत शासन न देता बेडी घालून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. नगरच्या किल्ल्यात रवानगी केली. राघोबदादांनी तोतया प्रकरणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, पण सफल झाले नाहीत. काही ना काही छोटे मोठे निमित्त काढून माधवरावांशी कुरापती काढतच होते. सरदारातही 2 गट पडले, काही राघोबांच्या आणि काही श्रीमंतांच्या बाजूने. अलीकडे श्रीमंतांची प्रकृती ठीक राहत नव्हती. मधून मधून ज्वर येत होता. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून ते काकांना सांभाळून घेत होते. शनिवार वाड्याचे सगळे वातावरणच बदलून गेले होते. एक प्रकारचा अंतस्थ तणाव जाणवत होता. आप्पासाहेब गाडगीळ वाईतलं बडप्रस्थ होते. दुपारच्या भोजनानंतर ते आणि हरिभटजी गप्पा करत बसले होते. आप्पासाहेब म्हणाले, गुरुजी, आपली ताई अन्नपूर्णेच्या लग्नाचं वय झालं. तिला साजेसावर मिळून ती सुस्तळी पडली की मी सुटलो. चिंता नको आप्पासाहेब, योग्य वेळ आली की स्थळ आपोआप चालून येईल. आणि बोला फुलाला गाठ फुटली. पहारेकऱ्यांनी वर्दी दिली. पुण्यावरून कोणी घोडेस्वार आले आहेत, त्यांना आत आणायला सांगितले. तो तरुण आत येऊन आप्पासाहेबांना नमस्कार करून म्हणाला, मी बाळाजी उर्फ नाना फडणीस, श्रीमंत पेशवे आणि सौभाग्यवती रमाबाई यांच्याकडून निरोप घेऊन आलोय. आपले कुटुंब आणि कन्येला काही दिवसांसाठी पुण्यात पाठवण्याची बाईसाहेबांनी विनंती केली आहे. आप्पासाहेबांना नानांना पाहताच त्यांचा मध्यम गोरावर्ण, सडपातळ बांधा, धारदार नाक, समोरच्याचा थेट वेध घेणारी तीक्ष्ण नजर, बुद्धिमत्तेची चमक दाखवणाऱ्या पाणीदार डोळ्यांचा नानांना पाहता क्षणीच आवडले. प्रत्यक्ष पेशव्यांचे निमंत्रण तेही फडणवीसांकरवी आल्याने आप्पासाहेब खुश झाले. आप्पासाहेब म्हणाले, रमाबाईंनी जुना स्नेह लक्षात ठेवून निमंत्रण पाठवलं याबद्दल अत्यंत आभारी आहे. परंतु आमच्या सौभाग्यवती 2 महिन्यांपासून आजारी आहेत. आता थोडं बरं आहे, पण अशक्तपणा फारच असल्यामुळे त्या तर येऊ शकणार नाहीत. कन्येला मात्र पाठवतो. नाना म्हणाले, त्यांच्यासाठी मेणे पाठवले आहेत. त्याची काही आवश्यकता नाही. आमची अन्नपूर्णा उत्तम घोडेसवारी करते, शिवाय तिला आवडही आहे. ठीक आहे. नानांनी मेणे परत पाठवून दिले. आप्पासाहेबांनी आग्रहाने नानांना 2 दिवस ठेवून घेतलं. अगत्यपूर्ण आतिथ्य आणि केलं त्यांचं. आणि त्या 2 दिवसात वाड्यातील टापटीप स्वच्छता पाहून नाना सुद्धा प्रभावित झाले. कन्या गृहकार्यात दक्ष दिसली. जेवताना वाढायला आलेला आपल्या कन्येची ओळख करून देत बाप्पासाहेब म्हणाले, ही आमची कन्या अन्नपूर्णा. क्षणभरच नानांनी तिच्याकडे दृष्टिक्षेप टाकला. एकाच दृष्टी त्यांच्या मनात भरली. 2 दिवस गाडगिळांकडचा पाहुणचार स्वीकारून 3ऱ्या दिवशी सकाळी
दोन रक्षक अन्नपूर्णा आणि नाना पुण्याकडे रवाना झाले. महिनाभर पुण्यातील वास्तव्य आटोपून अन्नपूर्णा वाईला परत केली. ती परत गेल्यावर अकारणच नानांना हुरहुर वाटू लागली. फडातील कामात लक्ष लागेना. तेवढ्यात श्रीमंतांनी वाड्यावर बोलावल्याचा निरोप आला. नाना आत गेले. श्रीमंत आणि रमाबाई बसल्या होत्या. नानांनी दोघांनाही मुजरा केला. श्रीमंत प्रसन्नपणे म्हणाले, या नाना, आसनस्थ व्हावं. श्रीमंत म्हणाले, वाईच्या आप्पासाहेबांकडून अन्नपूर्णासाठी तुम्हाला विचारणा झाली आहे. तुमच्या घरात मोठं कोणी नसल्यामुळे त्यांनी आमच्याकडे चौकशी केली. काय सांगायचं? संकोचाने नाना म्हणाले, मी काय सांगणार? ठीक आहे, मग जमत नाही म्हणून कळवून टाकतो. श्रीमंत म्हणाले, नाही नाही, तसं नाही, एकदम घाईने नाना म्हणाले. श्रीमंतांना हसताना पाहून नानांच्या लक्षात आलं. श्रीमंत आपली फिरकी घेत आहेत. रमाबाईंनी विचारलं, तुम्हाला मुलगी पसंत आहे का? खाली पाहत कसं बस नानांनी होकार दिला. तसं गाडगिळ्यांना कळवण्यात आलं. तुळशीच्या लग्नानंतर पहिल्या मुहूर्तावरच सौभाग्यवती अन्नपूर्णेने माप ओलांडून नानांच्या घराचा उंबरठा ओलांडला. अन्नपूर्णेने आपल्या लाघवी स्वभावाने सर्वांना आपलंसं करून टाकलं. तिनं घरातील बरीच बारीक सारीक रीतिरिवाज पद्धती सगळं जाणून घेतलं. नेमके याच वेळी राघोबादादा उत्तरेकडे आणि श्रीमंत पेशवे दक्षिणेकडे स्वारीवर गेल्यामुळे नानांवर कामाचा ताण वाढला. पण घरी आल्यावर अन्नपूर्णेच्या सान्निध्यात त्यांचा थकवा दूर व्हायचा. कित्येकदा त्यांना फडात अपरात्रही व्हायची. पण घरी आल्यावर प्रसन्न चेहऱ्याच्या अन्नपूर्णाला पाहून दिवसभराचा क्षीण क्षणार्धात पसार व्हायचा. सकाळी नानांनी विचारलं, अनु, काल तू रमाबाई साहेबांच्याकडे गेली होतीस ना? होय, जात जा अधूनमधून. श्रीमंत स्वारीवर गेल्यामुळे त्या एकट्या झाल्या आहेत. अन्नपूर्णा म्हणाली, स्वामी, आपल्याला मनातली गोष्ट सांगायची आहे. सांग की, ती म्हणाली. काल आम्ही पर्वतीच्या बाजूने फेरफटका मारायला गेलो होतो. पाटेत नायगावच्या बाजूला मैदानावर म्हणे भाऊसाहेबांच्या फौजेचा तळ असायचा. त्या जागेवर भाऊसाहेबांच्या नावाची एखादी पेठ बसवली तर. अगं, केवढी सुंदर कल्पना आहे. श्रीमंतांनाही नक्कीच आवडेल. ते स्वारीहून आले की कानावर घालतो. श्रीमंत हैदरवर विजय मिळवून खंडणी वसूल करून परत आले आणि उत्तरेकडे गेलेले दादासाहेब मात्र अपयश आणि कर्जाचा डोंगर घेऊन परत आले आणि आपल्या अपयशाचं खापर मात्र पुतण्याच्या माथी फोडलं. पुन्हा त्यांच्या अंतस्थ कारवायांना ऊत आला. हैदर, निजाम, इंग्रजांकडे राघोबांचे वकील फेऱ्या मारू लागले. दादासाहेब श्रीमंतांविरुद्ध सैन्याची जमवाजमव करीत असल्याच्या बातम्या कानावर आल्यावर मग मात्र माधवरावांनी काकांशी सरळ 2 हात करण्याचा निर्णय घेतला. मंडळी, आता याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद ताई. उद्या भेटूया पुढच्या भागासह. नमस्कार.